नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची लॉमध्ये डिग्री झालेली आहे किंवा मग त्यांना अनुभव आहे, अशा विद्यार्थ्यासाठी MPSC मार्फत महत्त्वाच्या 2 पोस्टसाठी किंवा 2 पदासाठी या ठिकाणी जाहिराती निघालेल्या आहेत. या ठिकाणी विविध 2 पद आहेत, त्यासाठी सेपरेट जाहिरात निघालेली आहे आणि त्यामुळं तुम्हाला सेपरेट या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळं जे काय पदाची संख्या काय असणार आहे किंवा पदाचं नाव काय असणार आहे किंवा अनुभव किंवा शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकतो, पोलीस महासंचालक जे काय कार्यालय आहे यांच्यामार्फत विधी अधिकारी गट अ आणि विधी सल्लागार गट अ या पदांची या ठिकाणी MPSC मार्फत जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. त्या ठिकाणी जी काय पदसंख्या असेल किंवा मग अनुभव काय असणार आहे, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो, जे काय पोलीस महासंचालक कार्यालयाच्या जे काय आस्थापनेवरील जे काय विधी अधिकारी गट या पदासाठी जे काय जाहिरात या ठिकाणी निघालेली, त्याची जी काय टोटल पदसंख्या आहे 2 आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर आरक्षणानुसार किंवा सामाजिक समांतर आरक्षणानुसार जर जे काय तपशील आहे आपण या ठिकाणी पाहायचा झाला, तर या ठिकाणी एकूण पदे अनुसूचित जातीसाठी 1 आहे, तर सर्वसाधारणसाठी 1 आहे. म्हणजे अनुसूचित जातीसाठी 1 आहे, त्यामध्ये इतर समांतर आरक्षण नाही, त्यामध्ये फक्त सर्वसाधारणसाठी 1 जागा आहे. त्याचबरोबर अराखीवसाठी सुद्धा 1 जागा आहे आणि त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 1 जागा आहे. म्हणजे खुला प्रवर्गासाठी 1 आहे आणि त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 1 आहे. अशा टोटल 2 जागासाठी या ठिकाणी MPSC मार्फत जे काय विधी अधिकारी गट अ या पदासाठी या ठिकाणी काय केले जातात, अर्ज मागवले जातात. या ठिकाणी जे काय अर्ज करण्याची जी काय सादर करण्याची जी काय डेट आहे, कालावधी आहे, या ठिकाणी आपण पाहू शकतो 1 मार्च 2024 पासून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. याची शेवटची तारीख आहे 21 मार्च 2024. जे काय या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 21 मार्च 2024 आणि सुरुवात कधीपासून होते, 1 मार्च 2024 पासून. त्याचबरोबर जे काय ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याची जी काय अंतिम दिनांक आहे ती 21 मार्च. म्हणजे तुम्ही फॉर्म भरलाय आणि पेमेंट करायचं राहिलं असेल तर तुम्ही 21 मार्च पर्यंत काय करतात, पेमेंट करू शकतात. अशा प्रकारे जी काय विधी अधिकारी गट अ याची जी काय पदसंख्या आहे आणि जी काय ऍप्लिकेशन करण्याची डेट या ठिकाणी आपण पाहिलेले. त्यानंतर याची जी काय आपण काय म्हणूयात, शैक्षणिक अर्हता किंवा अनुभव पात्रता या ठिकाणी पाहूया. आता या ठिकाणी जे काय वयोमर्यादा दिलेली आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी जे काय कमीत कमी वय या ठिकाणी 19 आणि आराखीव वर्गासाठी जास्तीत जास्त वय 38, ओपनसाठी 38 वय वर्ष आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटक किंवा मग अनाथासाठी 43 जास्तीत जास्त वय आहे. त्याचबरोबर प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी राखीवसाठी 43 आहे आणि मागासवर्गीय आणि अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS साठी 43 आहे. माजी सैनिक आणि जे काय अल्पसेवा राजिष्ट अधिकारी यांच्यासाठी जवळपास 3 वर्षाचे काय भेटणार आहे, रिलॅक्सेशन भेटणार आहे. दिव्यांग उमेदवारासाठी 45 वय हे मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त असणार आहे. अशा प्रकारे त्यांनी वय मर्यादा दिलेली आहे. त्या ठिकाणी जे काय शैक्षणिक अर्थामध्ये किंवा अनुभव काय असले या ठिकाणी आपण पाहूयात. डिग्री इन लॉ म्हणजे जे काय लॉ मधील जे काय भारतीय जे काय युनिव्हर्सिटी आहे, मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी यांच्यामधून लॉची डिग्री घेतलेला विद्यार्थी कॅन्डिडेट या ठिकाणी पात्र आहे. म्हणजे कोणत्याही भारतीय विद्यापीठातून ज्याला युनिव्हर्सिटी कमिशनची मान्यता आहे अशा विद्यापीठातून लॉची डिग्री घेणारा विद्यार्थी. त्याचबरोबर एक्सपिरियन्स मध्ये सांगितलंय की वर्किंग ॲज अन ॲडव्होकेट इन द हाय कोर्ट ऑर इन अ कोर्ट सबऑर्डिनेट देअर टू फॉर अ पिरियड ऑफ नॉट लेस दॅन 5 years. म्हणजे हायकोर्ट किंवा मग सबऑर्डिनेट कोर्टमध्ये 5 वर्षाचा जे काय अनुभव असणं गरजेचं आहे. काम केल्याचा 5 वर्षाचा अनुभव या ठिकाणी महत्वाचा आहे. या पदासाठी हायकोर्ट किंवा म्हणजे काय सबऑर्डिनेट कोर्ट आहे त्या ठिकाणी 5 वर्षाचं काम केल्याचं काय असणं गरजेचं आहे, अनुभव असणं गरजेचं आहे. जे काय इतर जे काय गोष्टी आहेत आपण त्यानंतर तुम्ही डिटेलमध्ये जाहिरातमध्ये पाहू शकता. जाहिरात मिळवण्यासाठी आपल्या जे काय टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता, त्यावर आपण सर्व गोष्टी या ठिकाणी
पब्लिश करत असतो किंवा फॉरवर्ड करत असतो, शेअर करत असतो. त्याचबरोबर या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. त्यानंतर आपण जे काय नेक्स्ट पोस्ट आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत विधी सल्लागार गट आता याची जाहिरात क्रमांक 033/2024 म्हणजे 2 अलग अलग जाहिरात आहेत 2 पदासाठी. त्या ठिकाणी कार्यालय परंतु तोच आहे, पोलीस महासंचालक कार्यालय. ओके. या ठिकाणी जे काय विधी सल्लागार गट या पदाची संख्या एकच आहे, म्हणजे टोटल नंबर या ठिकाणी एकच आहे पदसंख्या. त्याचबरोबर या ठिकाणी जर सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा विचार करायचा असेल तर या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी जागा आहे आणि त्यामध्ये सर्वसाधारण अशी एकच जागा आहे. ओके. खुल्यामध्ये सर्वसाधारणसाठी एक म्हणजे अशी टोटल एकच जागा आहे. तर या ठिकाणी अर्ज करण्याचा जो दिनांक आहे या ठिकाणी 1 मार्च पासून अर्ज सुरू होत आहेत. तर 21 मार्च ही शेवटची तारीख आहे. जर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करीत असाल आणि पेमेंट राहिला असेल तर शेवटची जी काय पेमेंट करण्याची तारीख आहे ती 21 मार्च म्हणजे पेमेंट आणि अर्ज करण्याची जी काय शेवटची तारीख आहे ती 21 मार्चच आहे. त्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. या ठिकाणी जे काय विधी सल्लागार या गट या पदासाठी जे काय अनुभव असेल किंवा शैक्षणिक पात्रता काय असणार आहे या ठिकाणी आपण पाहूयात. त्या ठिकाणी जे काय वय मर्यादा आहे ही जी काय मागच्या पदासारखीच आहे. या ठिकाणी अनुभव आणि शैक्षणिक अर्थामध्ये जे काय वैधानिक विद्यापीठाची या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची लॉ विषयामध्ये डिग्री असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर याचा अनुभवामध्ये ॲडव्होकेट इन हायकोर्ट और इन कोर्ट सबऑर्डिनेट या ठिकाणी लॉस दॅन 10 इयर्सचा या ठिकाणी मागच्या जाहिराती पोस्टसाठी 5 वर्षाचा होता, त्या ठिकाणी 10 वर्षाचा अनुभव सांगितला आहे. हायकोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्टमध्ये काम करण्याचा जे काय अनुभव आहे 10 वर्षाचा सांगितलेला आहे. त्याच्या खाली जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र आहात. तर अशा प्रकारे जे काय महत्त्वाची जी पद होती विधी अधिकारी गट आणि विधी सल्लागार गट अशा दोन्ही पदाची आपण या ठिकाणी जाहिरात MPSC मार्फत या ठिकाणी प्रसिद्धी करण्यात आलेली. जे विद्यार्थी या पदासाठी पात्र होतात त्यांनी लगेच अर्ज करा. महत्त्वाची पद आहेत मित्रांनो गट संवर्गातील, त्यामुळं लागलीच तुम्ही प्रोफाईल भरून या ठिकाणी अर्ज करू शकता आणि तयारीला लागू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.